अरे राजकुमार दादा वेलकम वेलकम मोनिका वहिनी वेलकम वेलकम बोला कच्चे तू तुझ्या ती मातीला आगे हा लावायचा आणि बागडायचंय जंगल टीम आहे दादा लावला मोनिका वहिनी तुमचे केस याचे केस सेम सेम डब्लू बाबलू या 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 वेलकम 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 पकडून छान हळू 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 ओवीसाठी काही नाही सर मी केला त्यांना खूप फोर्स पण नाहीच म्हणाला तुम्ही आलात थँक्यू बस काय एवढी कसल्या फॉर्म ओबी कुठे आहे हो काय आणून तुमच्याकडे हे बाबा तू होस्ट आहेस हा मी घे यार गणपत बसत या बाळा लागलं नाही ना तुला कुठे पैसे बिसे ठेवा तुमच्या खिशात मला हे नाही सॉरी पाहिजे सॉरी अबीर इथे ये लवकर. मी खेळतोय नंतर येतो अबीर आई बोलव तिथं जा ना सगळे वाट बघतात बाळा. थांबा ना. राजकुमार बाळा लागले नाही ना तुला अबीर इथे ये. तुझा बर्थडे म्हणजे मनमानी नाहीये चालणार. चल त्या कार्ट्याचं आणि सावलीचं काय झालंय मारून टाकलं त्याला तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत. हे लक्षात ठेव. आणि म्हणायचं तुला सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सावलीचा पोरगा आहे हो हे बघ राजकुमार मला कळतं तुला आता काय वाटतं ते पण मला खरंच नव्हतं माहीत की हे असं काही घडणार आहे. पण मला वाटलेलं फक्त ओवीचा पडते हा अबीर म्हणजे सावलीचा मुलगा आहे. जगन्नाथने जी भविष्यवाणी केली होती तो भैरवी का केलंस हे सगळं मला खरं सांग. का तू वागलीस अशी एक स्त्री असून स्त्रीच्या जीवावर का उठलीस ग तू? तू स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना बाहेर बाजारात विकायला मागलीस. मॅडम त्या बाईंनाही अटक करा. कसली बाई आहेस ग तू? हे घर तुझ्या लेकीचंही आहे त्याचंही भान नाही उरलं ना तुला. आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संबंध. आज ही भैरवी तुम्हा सगळ्यांना खुलं आव्हान देते की आजवर झाला तर संघर्ष होता पण यापुढे होईल ते युद्ध असेल. बबलू आण लवकर. आलो
आमची तसाच केक असतो की ग, जसा आपण ठरवलेला असतो. हो ना बाबा. पण बाबा तुम्हाला कसं काय आलं? सावली टीचरने मिळून आणि तू मिळून आम्ही जसं प्लॅन ठरवला होता तसंच केला. आम्ही तर आमच्या तोंडातून एकही शब्द काढला नव्हता, मग तुम्हाला कसं काय आलं? हो ना, हे तसं काय आमचाच प्लॅन असतो. ही अॅनिमल थीम हा एकच केक आणि त्या केकवर आमच्या दोघांची नावे असतात. आणि तोच केक आम्ही एकाच चाकूने कापणार असतो बघा. आणि हा सगळा आमचा प्लॅन असतो ना हो. मग हा प्लॅन तुम्हाला कसा कळला? आम्ही तुमचे कोण आहोत? आई, बाबा. ना आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. कळलं? चला आता कापा केक. अबीर सावलीचा मुलगा कसं शक्य आहे? तो खंड्या तर म्हणाला होता की सावलीला एक मुलगी आहे. मग हा अबीर कुठून टपकला मध्येच? नाही 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 नाही, ती सावलीची मुलगी नक्की कुठे आहे? ती जिवंत आहे का? कोणाकडे? हे सगळं मला लवकरात लवकर कळायलाच हवं. म्हणजे हा अबीर सावलीचा मुलगा आहे. तर जगन्नाथची भविष्यवाणी आता खरी ठरणार. हा पोरगा माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार. नाही नाही नाही, असं होताच कामा नये. त्यांनी मला काही करण्याच्या आधीच मी याचा कायमचा काटा काढणार. इकडे तुला लोकेशन पाठवलंय, तिकडे निघून आहे ताबडतोब. एका पोराला उचलायचं. 8 वर्षापूर्वी घाण करून ठेवलेत ना, ती आज साफ करायची. कळलं काय? मी दू म्हटलं की धुवायचं, विचारायचं नाही काय. ताबडतोब निघून आहे. चल.